हाय नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आत्ता थेट व्हिडिओ गावावरून चालू करतो आहे आणि 1 तासापूर्वी गावाला आलो आहे। रात्री 2 वाजता निघालो होतो आणि 6 तासामध्ये सहसा येतो, पण हां चल आलो। 6 तासामध्ये सहसा येतो, पण आपल्याला लागले टोटल 13 तास, म्हणजे 6 तास ट्रॅफिकमध्येच फसलो होतो आणि 1 तासापूर्वी आलो आहे। तर जेवलो वगैरे आणि आता गणपती बाप्पाला आणायला निघालो आहे। व्हिडिओला चालू करूया आणि संध्याकाळी डेकोरेशनचं पण काम आहे। सो आता आपला प्रवास चालू झाला आहे आणि साधारण 20-25 किलोमीटर गोरेगाव आहे, तिथून आपण बाप्पाला आणणार आहोत। आपल्याला 2 गणपती आणायचे आहेत, एक आपला आहे आणि एक मंगेश दादाचा आहे। सो बघूया आपण पुढे, आणि रस्ता पण खूप आपला छान आहे, बघू शकता पुढे। काय सांगशील, कसं तुला वाटतंय आपण बाप्पाला आणायचं? मस्त वाटतंय, एकदम हॅपी वाटतंय। आम्ही किती 2 वाजता रात्री निघालेलो, आता 2 वाजता पोहोचलोय। परत 1 तासाने रिटर्न निघतो, 1 तास आराम करून आम्ही परत बाप्पाला आणायला निघालोय। इथून 20-25 किलोमीटर एवढं ते अंतर आहे गोरेगावचं। तिथून आम्ही बाप्पाला खूप खुश आहोत आम्ही, आणि आमच्यासोबत आपले बंधू पियुष सांग काय होतेस, तुला कसं वाटतं? यावेळी बाप्पाला आणायला खूप जास्त एक्साइटमेंट आहे, बस एवढंच। ओके बस। सो आता आपण खामगावला आलेलो आणि तुम्हाला दाखवतो की आपली शाळा इथे झलक गोसालकर माध्यमिक विद्यालय। एक सेकंड तुम्हाला दाखवतो, खामगाव हे बघा खामगाव। इथे मी 5वी-6वीला होतो आणि दादा आणि श्रेयस दादा 10वी पर्यंत होते। SSC पूर्ण झाली त्यांची इथे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, आता आपण गोरेगाव मध्ये एंटर केले। मला पण माहिती नाही, थोडंफार शॉपिंग पण करायची आहे, ती पहिले आपण करून घेऊया। गोरेगावचा राजा करायचा कुठे असतो रे? आता आहे गोरेगाव ST डेपो, इथे गाडी इथे लावली आहे आणि सुद्धा आलेला तिकडे लागलेलं। आता आपण चालू गणपतीसाठी काही पूजा आहे, तर काही वस्तू घ्यायचं गोरेगाव मार्केट आहे। हे कोणती घ्यायचे? बऱ्यापैकी आपली शॉपिंग करून झालेली आहे, जे नॉर्मल काही लागणारे होते साहित्य ते घेतलेले आहे आणि आता आपण जातो गणपती बाप्पाला आणण्यासाठी। सो आता आपण आलेलो आहोत वक्रतुंड कला मंदिर। हा नाव नाही लिहिलं आहे त्यांनी।
आता चालेल 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 बघ उचल बघ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया मंगल मूर्ती. आरामात आहे, सावकाश आहे. हे आहे मागे त्याची ही वाली. तुम्ही मूर्त्या पाहू शकता, खूप छान छान आहे. ही कलर करायची बाकी आहे. एक दोन तीन चार. 1 2 3 4. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा गाडीमध्ये आलेले आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. रुंदे मामा की जय. गणपती बाप्पा. खाली बघ चप्पल. हा बघ बांबू बघ बांबू. ओके बॅक टू होम. घरी आलेलो आहोत आणि तिकडे गणपती आपण ठेवल्यात. एकाच ठिकाणी सर्वजण गणपती पूर्ण गावाचे असतात, तिकडे ठेवल्यात आपण. आणि आता आपण आलेलो इकडे मागे आपलं डेकोरेशन होणार आहे. पूर्ण नाईट मारायला लागणार आहे आपल्याला, तर पूर्ण सक्सेस होईल आपलं डेकोरेशन.
कामसुद्धा रात्री थोडा राहिला होता, तो आता कंप्लीट झाला. आता गणपती बाप्पाला आणायचं ना, ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा. एकंदरीत हा आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.